नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळची वाजले 10 आणि फ्रेश वगैरे मस्तपैकी झाडले, आंघोळ वगैरे झालेली आहे. लवकरच उठलो सकाळी 8 वाजताच. आणि आताच आपण चाललो आहे साखरप्यासाठी. आईचं गाव आहे तिथे, म्हणजे माझ्या आजीचं घर आहे तिथे साखरप्याला. आता चाललो तर आहे, पण संध्याकाळी परत रिटर्न यायचं, कारण की उद्या होळी आहे. तर काही करून लवकरात लवकर जायचं आहे. आणि तिकडे आपल्याला बाजारपेठ वगैरे दाखवायचा प्रयत्न करेन मी. आजीचं घर सगळं दाखवायचा प्रयत्न करेन. बघूया आता कसं जायचं. रस्ता वगैरे आहे, थोडासा घाट वगैरे पण लागतो आपल्याला. असं भेटू आपण. चला, संगमेश्वरच्या आसपास पोचलो आपण कसब्याला. इकडे शंकराचं ओल्ड मंदिर आहे आणि इथे खाली समोर नदी आहे. किती सुंदर वातावरण आहे इथे बघायला. ह्या नदीला थोडंसं पाणी आहे. संगमेश्वरला कनेक्टिंग नदी आहे आणि खूप ओल्ड मंदिर आहे. थोडंफार सुधारणा झाल्या पाहिजे असं वाटते मला अजून ह्या मंदिराच्या, कारण की प्रॉपरली वाटते की बघण्यासारखी गोष्ट आहे ही. आता जस्ट आम्ही साखरप्याला होतो तेव्हा रस्त्यात दिसलं मंदिर, म्हणून गाडी थांबवली पहिलाच. चलो बघूया पहिला. आता आपण CNG भरून जस्ट निघाला साखरप्याला. संगमेश्वरला CNG आहे सुविधा, रेल्वे स्टेशनच्या पुढे 5 किलोमीटर, पण ते ऑफलाईन आहे. तिकडे CNG संपलं होतं म्हणून आपण डिंगरीमध्ये, संगमेश्वरवरनं 8 किलोमीटर डिंगरी नावाचं गाव आहे, त्या आतमध्ये CNG पंप आहे. तिथे पण 1 तास लाईन होती मजबूत. फायनल CNG आता फुल केलं आपण, टेन्शन नाही आता काय CNGचं इकडे. पण तुम्हाला पण मी सांगू शकतो की संगमेश्वरवरून डिंगरी रोडला 8 किलोमीटर एक CNG पंप आहे. ऑनलाईन पंप आहे, काय टेन्शन नाही आहे, कंटिन्यूस भेटणार आहे तिथं. आणि तिकडूनच सप्लाय होता ऑलमोस्ट संगमेश्वरला अख्ख्या. तर तुम्ही आलात तर CNG संपलं तर तुम्हाला नक्कीच सांगतो मी की CNG तुम्हाला भरायचा असेल तर डिंगरी रोडला या. ओके, आता चाललो आपण परत साखरप्याच्या रस्त्याने. हा रोड डेंजर रोड आहे, सिंगल रोड आहे, आरामात या. कारण की तुम्हाला रोड दाखवतो मी आता. कसा रोड आहे तुम्ही बघून घ्या, एकदम म्हणजे कट टू कट रोड आहे. समोरून पण गाड्या वगैरे मजबूत येतात. तर आरामात या. रात्री चालत तर एकदम आरामात या, कारण की ॲक्सिडेंट व्हायचे भरपूर चान्सेस आहेत पुढे. भेटूया तुम्हाला थोड्या पुढच्या रस्त्यामध्ये. आपण देवरुखला आता पोहोचलोय मार्केटच्या इथे पोहोचलेलो आपण. इथे आपल्या मावशी पण राहते, पण तेवढा टाइम नाही मावशीला भेटायला. हो, संध्याकाळी विचार करूया, संध्याकाळी येता किंवा आता जर रस्त्यात जर टाइम भेटला 5-10 मिनिटासाठी तर भेटून जाऊया. घरी असेल काही मावशी? बघूया, फोन करून बघूया. घरी असेल तर घरीच भेटूया, नाही तर इथूनच साखरप्याचा रस्ता आहे. तुम्ही मार्केट बघू शकता की मार्केट इथे भारी आहे, गावच्यासारखं मार्केट आहे. साखरप्याला माझं सेम मार्केट भेटायला बघायला भेटणार आहे. गाडीला घरी सोडल्यानंतर आपण थोड्या 5-10 मिनिटं मार्केटमध्ये फिरूया किंवा असं प्रयत्न करूया. कारण की आज जास्त ब्लॉग बनलेला नाहीये, कारण की आज सकाळी पण लेट उठलो आपण, तर जास्त ब्लॉग बनवायला भेटला नाहीये. तर आपण जेवढा बनवायला भेटला तेवढा बनवायचा आहे. 10 ते 15 मिनिटाचा जरी भेटला बनवायला तरी बस आहे. आपण देवरुखमध्ये आलो होता. चव्हाणवाडीमध्ये नावाची गाडी आहे, वाडी एक. माझ्या मावशी इथेच राहते आणि माझ्या भाऊजींचं हे घर आहे, ताईच्या नवऱ्याचं. त्यांचं तिच्या आई वडील तिथे राहतात. आणि आता चाललो आहे घरी. आणि ही खूप जुनी विहीर आहे. पाणी खूप खाली पाणी असेल, पाणी दिसणार पण नाही. आता चाललो आता घरी. भेटलो आजी मावशीला इकडे. पटकन निघू आता आपण. घर पण भारी आहे. वरती माझ्या मावशीचं घर आहे, खाली वरती दोन्ही आहे प्रॉपरली. तर निघू आता पटकन. चला, 10 मिनिटासाठी थांबलेलो आपण. भेटू थोड्या वेळाने. जायचं होतं अजून साखरप्याला, पण मावशी सोडतच नाही आहे. तर आता चिकन आणि वडे केलेत चुलीवरचे. मस्त काही चिकन वडे जाऊन 2 खाऊया, पटपट निघूया. आणि वडे, रस्सा आणि चिकन मस्त खाऊन घेऊया, लगेच निघूया आता आम्ही. देववरून आता जस्ट निघाले, जेवलो वगैरे थोडंफार. आता साखरप्यासाठी परत आपण चालू केलं जायला. जाऊया. साखरप्यातून 15-16 किलोमीटर आहे, अर्धा-पाऊण तास लागेल. जाऊ आरामात. भेटूया थोड्यात तुम्हाला रस्त्यामध्ये.
आताच आपण जस्ट साखरप्याला बसलेलो आहे. साखरप्या भाजी मार्केट आहे, इथून स्टार्ट होईल. अर्धा किलोमीटर बाकी असेल. अर्धा तासात आलो आपण देवरुखवरून साखरप्याला. रस्ता चांगला आहे, फक्त वाटा फुल नागमोडे होते एकदम. बघा साखरपा. येस. कधी रिक्षावाले कधी गाडीवाले अशी चालवतात तर डेंजर. हा भीती वाटते का आम्हाला अंगावरती यायची. अजून बाजार चालू आहे. गाडीतच दाखवायचा प्रयत्न करतो मला मी. लेट झालं ना आपल्याला यायला, त्यामुळे बाजार जास्त दाखवायला भेटला ना आपल्याला. मस्त सगळं आता बदलावं लागलंय. तरी पण त्याला वेळ भेटला तर नक्की थोड्या वेळ बाजारामध्ये येऊ आपण. साखरपा इथे पोचलो आता आपण. गाडी पार्क करूया आणि घरी जाऊया. पहिला फ्रेश वगैरे जाऊया, कारण की गावाला ऊन हॅवी डेंजर आहे. मस्त फ्रेश होऊया. थोडंफार खाल्लं तर आहे. आजीला भेटूया आजीकडे कसं आहे. आणि तुम्हाला आजीचं नवीन घर दाखवतो मी. ऑलमोस्ट झालंच आहे, प्लॅस्टर वगैरे झालंच आहे. कलर बेरेचं काम बाकी आहे. भेटूया आपण थोड्या वेळाने परत. मगाशी जर आजीच्या घराशी जाऊन पोचलो होतो. एंट्री दाखवली असेल तुम्हाला मगाशी मी. मस्त फ्रेश वगैरे झालो आपण आणि जेवलो वगैरे. आता जरा आता गाव बघा तुम्ही, भारी आहे. असं बघायला गेलं तर नवीनच घर बांधलेलं आजीने. छोटंसं असं. आता विचार चालू आहे काय करायचं. 2-3 ऑप्शन्स आहेत की डायरेक्ट शिंगरपूरला जायचं, सेकंड ऑप्शन इथे थांबायचं आज रात्री, थर्ड ऑप्शन रत्नागिरीला जायचं. रत्नागिरीला गेलो तर सकाळी उद्या ताईला घेऊन येणार आहे शिंगरपूरला, कारण की पालखी आहे. तर ताई पण येणार आहे बोलते पालखीला. तर काय करायचं कन्फ्यूज आहे. थोड्या वेळाने विचार करूया, जो पण विचार करू आणि जे पण ठरवू हे तुम्हाला नक्की सांगेन मी. भेटू आपण थोड्या वेळानंतर. आजीने हे आपल्याकडे बांबू असतात ना, शेरा चिवा बोलतात गावाला, ह्याचं झाड लावलं अख्खं. आजीला बोललो मागाशी की आजी ह्याचं 2-3 झाडं मला दे ना, मी आपण गावी लावायचं मला. तर आजी बोलते आता नको घेऊन जाऊ, आता होळी आहे पहिल्या पावसात जूनमध्ये तेव्हा घेऊन जा. इकडे सगळे तसेच झाड आहेत ऑलमोस्ट की चिव्याची लाकडाची. घेऊन जाऊ आपण नंतर आल्यानंतर. हवा काय सुटली बघा, एक नंबर वाटतं. क्लायमेट एक नंबर झालं आहे. कोंबड्यांचा आवाज आणि आपलं आजीचं घर. आजीने आपल्याला मस्तपैकी हे पण दिलं आहे, तांदूळ वगैरे, तो पण घेऊन जायचं आहे. म्हणजे स्वच्छ सगळे भाज्या आहेत. सातारा सांगलीवरून भाज्या आलेल्या आहेत आपल्याकडे साखरप्यामध्ये. दादा आहे त्या भाजीसाठी. रोजच्या रोज फ्रेश भाजी येते इथे. साखरपा बाजारपेठात आलेलो आपण. तर भाजी वगैरे घेऊन आपण निघणार आहे इथून. आता संगमेश्वरला परत थांबणार आहे की फडसरला गेला, आणि ते झाल्यानंतर आपण जाणार आहे परत आपल्या गावाला परत शिंगरपूरला, कारण की आजच्या आज गावी जायचंच आहे. उद्या पालखी, उद्या होम आहे आपल्या घरी. तर आज संध्याकाळ झालं तरी चालेल, पण जायचंच आहे. माझी मम्मी पुढे गेलेली आहे. शेवग्याची शेंग घेतली, शेवग्याची शेंग घेतली मम्मीने. म्हणजे शेंग्याची आमटीत शेंगा वगैरे टाकायला घेतली असेल. सकाळपासून आलो असतो ना तर जास्त भारी भेटलं असतं बघायला आज आपल्याला, कारण की मार्केट आज सकाळी चालू होतं. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऑलमोस्ट मार्केट संपला आहे सगळा, थोडाफारच उरलेला आहे. शेंगा वगैरे काय गावठी शेंगा आहेत या. चला भेटूया थोड्या वेळाने. गाडीच काढूया आता आणि भेटूया गाडी काढल्यानंतर. आता निघूया साखरप्यावरून. सगळी झाली शॉपिंग वगैरे, सगळ्या भाज्या वगैरे घेऊन झालेत आपल्या. आता आपण साखरप्यावरून निघतोय. आता
संगमेश्वरला थांबणार आहे आपण. थोडंसं गणेश फरसाण वगैरे घ्यायचं आहे. तिकडे संगमेश्वरला फेमस आहे गणेश फरसाण वगैरे घेतलं की आपण मग शिंगारपूरला जाणार आहे. खूप किती वाजता पोचतं बघूया आता. लवकरात लवकर निघालो का आपण, कारण की उन्हाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे संगमेश्वरला. कारण की नंतर काळोखे हे हा रस्ता खूप मुंबईचे गाडी चालवणे पोरांना, तर लवकरात लवकर निघायचे. अंदरच्या आतमध्ये आपल्याला संगमेश्वरला तरी जायचं आहे. भेटू आपण तुम्हाला रस्त्यामध्ये. बाय. संगमेश्वरला बसलेलो मगाशी. आपल्या गावचं तर नाही बघायला भेटणार, कारण की खूप लेट झाले आपल्याला यायला. तर आपण संगमेश्वरला थांबलेलो जरा वेळेसाठी. तर इकडचं बघतो आता. होळीची तयारी, हा माड्याची या पूजा करतो आपण. प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी प्रथा असते, तशी आपली कोकणाची प्रथा ही आहे की हा माडाची पूजा करायची नंतर. होळीची सुरुवात झालेली आहे. 12 वाजलेत आणि चालू झालेलं आहे इथे होळी. गावची होळी थोडीशी वेगळीच असते. आणि आता उद्या दुपारी हे 2 मेन होम आहेत, ते दुपारी 12 किंवा 2 वाजता हे होतील. आणि 12 वाजताची छोटी होळी केलेली आहे. आणि तिकडे आपला माड लागलेले आहेत. माडाची आपल्या व्हिडिओ काढायला भेटली नाही, की आपण तेव्हा संगमेश्वरला होतो. पण संगमेश्वरला माड घेऊन जाताना आपण व्हिडिओ काढलेली आहे. तुम्ही ती नीट बघा एकदा. सेम आपल्या पण गावात माड आणतात. आणि आता ही होळी 12 वाजल्याची. सगळे गावात लोक एकत्र येतात त्या सणाला. आणि कोकणामध्ये शिमगा ह्याच गोष्टीला बोलतात. आताच आपण घरी आलो जस्ट होमाच्या इथून. मस्तपैकी थांबलो तिकडे आपण. आता खूप वेळ झालेला थांबलेलो. आणि साखरप्याची आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला. आणि सकाळी पण संगमेश्वरला जायचं आपल्याला, ताईला घ्यायला. ताई इथे घरी, तर ताईला घ्यायला संगमेश्वरला जायचंच आहे. आणि उद्या होम असेल दुपारी, तर नक्कीच बघा तुम्ही उद्याची व्हिडिओ. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.